नमस्कार मित्रांनो, आर्ट कुशलमध्ये आपलं स्वागत आहे. या ठिकाणी निफ्टीचं इथे मला वीकनेस दिसला सकाळी थोडंसं आणि इथे जर बँक निफ्टी बघितलं तर बँक निफ्टीमध्ये इथे बघताय बुलिश मूव्हमेंट आहे. पण इथे वरती बघितलं तर ही जी ब्लू कलरची लाईन आहे 200 EMA आहे आणि इथनं मार्केटमध्ये एक रिजेक्शन येऊ शकतं. आणि इलेक्शनचे मित्रांनो या ठिकाणी रिझल्ट पण जवळ आलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी मी काय केलं की निफ्टीमध्ये या ठिकाणी फर्स्ट कॅन्डलचा हाय आणि लो इथे मार्क केला आणि इथे बघता मार्केटमध्ये एक बेरिश मूव्हमेंट दिसत होती मला 5 मिनिटावरती. तर या ठिकाणी जो आजचा लो लावला आहे तिथपर्यंत मार्केट हे येऊ शकत होतं. त्यामुळे मी काय केलं या ठिकाणी जे आहे 22,600चा पुटमध्ये या ठिकाणी एंट्री मारली. ज्या ठिकाणी बघता जसं फर्स्ट कॅन्डलचा इथे हाय ब्रेक केला, मी ते एंट्री मारली. जवळपास किती 70ला माझी एंट्री पडली आणि 78ला या ठिकाणी मी बाहेर पडलो. म्हणजे 8 पॉईंट घेऊन इथनं मी मार्केटमधनं बाहेर पडलेलो आहे. आता कॉल बघितलं तर कॉलचे प्रीमियम हे ड्रॉप होत आहेत आणि या ठिकाणी एक्झॅक्ट जे आहे सपोर्ट लेवलवरती येऊन इथे थांबलेलं आहे. तर मार्केट हे मित्रांनो ट्रॅप करत आहे. तर आपण काय करायचं की आपल्याला जे छोटं-मोठं काही प्रॉफिट भेटतं ते घेऊन मार्केटमधनं निघायचं आहे. आजचं जर या ठिकाणी तुम्ही माझं ट्रेड बघितलं या ठिकाणी मित्रांनो, तर इथे बघा तुम्ही आता मी दाखवतो की एक छोटंसं स्कॅल्पिंग केलेलं आहे. इथे काही जास्त आज ट्रेड केलेलं नाही, फक्त एक ट्रेड केलेला आहे. इथे जर बघितलं तुम्ही तर 22,600चा पुट घेतला होता मी. 70ला या ठिकाणी बाईंग पडली होती माझी. ऑर्डरमध्ये जर बघितलं आपण इथे 70ला बाईंग पडलेले आहे आणि 78ला या ठिकाणी सेल झालेला आहे. आज दिवसापुरतं हे बस झालं. आता ओव्हर ट्रेडिंग करायची नाही. आता डायरेक्ट मार्केट कधी बघायचं आपण, जेव्हा इलेक्शनचे रिझल्ट लागतील तेव्हा मार्केट आपण इथे बघायचं आहे. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.